देखावे यावेळी साकारण्यात आले होते। पाडव्याचा उत्साह कोकणात देखील आहे। रत्नागिरी शहरामध्ये देखील अगदी रॅली काढली गेलेली आहे आणि पारंपरिक वेशभूषा ढोल तासांचा गजर करत रत्नागिरीकर जिल्हावासी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जर राज्यभरामध्ये ज्याप्रमाणे रॅल्या निघतायत, ज्याप्रमाणे उत्साहामध्ये हा पाडव्याचा सण साजरा केला जातोय, त्याच पद्धतीनं हा सण कोकणात रत्नागिरीमध्ये देखील साजरा केला जातो। जर आता आपण बघितलं तर या महिला आहेत ज्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। लहान थोर आबालवृद्ध प्रत्येक जण या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालाय। विशेष बाब म्हणजे अगदी काही देखावे देखील त्याच्यातून मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती दाखवण्याचा देखील प्रयत्न यावेळेला केला गेलेला आहे। जल्लोषात हा उत्साहात जो पाडव्याचा सण आहे तो कोकणात देखील साजरा होतोय। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। माझ्या मतदारसंघात आणि माझ्या या रत्नागिरी शहरामध्ये 3 हिंदू जनजागृती रॅलीचं आयोजन केलं जातं। त्याच्यामध्ये ज्या शोभायात्रेमध्ये आता उपस्थित आहे ती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र स्वामींच्या संस्थेमार्फत जी त्यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रा काढली जाते त्याच्यामध्ये मी सामील झालो आहे। आता थोड्या वेळाने मी या शहराचं ग्रामदैवत जे भैरीबुवा आहे तिथून जी रत्नागिरीकरांची एक शोभायात्रा निघते त्याच्यामध्ये देखील एक कार्यकर्ता म्हणून सामील होणार आहे। एक फार मोठं उत्साहाचं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील हिंदू धर्मामध्ये आणि मराठी माणसामध्ये असतं। गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या मंदिरांमध्येही उत्साह पाहायला मिळतोय। भाविक देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करतायत। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। शिर्डीतील साईबाबा मंदिरातही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तर तुळजापुरातील तुळजाभवानी आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरातही आपल्याला गुढीपाडव्याचा, नवीन वर्षाचा उत्साह दिसतोय। बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविक